एकमेकांमधील विचाराची देवाणघेवाण असेल किंवा एकमेकाचा विचार एकमेकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक समाज माध्यम म्हणून भाषा ही काम करत असते. असं कुठं लिहून ठेवलं नाही की ज्या लोकांना ती भाषा येत नाही म्हणून तो नीच किंवा तो तुच्छ आहे, असं कुठेही लिहिलेलं नाही. हा फक्त आपल्या मनातील एक न्यूनगंड आहे की आपल्याला ह्या भाषा आल्या पाहिजे. आता आमची भाषा ही मराठी मातृभूमीची, आपली मातृभाषा ही मराठी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामध्येच काही लोकांची भाषा अहिराणी आहे, काही लोकांची बंजारा भाषा आहे, काही लोकांची उर्दू भाषा आहे महाराष्ट्रामधीलच. याचा अर्थ असा होतो का की ज्या लोकांना मराठी भाषा चांगली बोलता येत नाही म्हणून ते तुच्छ आहेत किंवा ते अनपढ आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठलीही पात्रता नाही? मित्रांनो, होय, हाच आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे. बघा, अहमदनगर म्हणजे त्याचं अहिल्यानगर येथील दोन उमेदवार आहेत. एक डॉक्टर सुजय विखे पाटील आणि दुसरे आहेत निलेश लंके. आता लंके हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि विखे पाटील हे उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. त्या ठिकाणी त्यांनी एक वाक्य बोललं होतं की लंके यांनी मी जेवढी इंग्रजी बोलतोय ती इंग्रजी त्यांनी पाठ करून बोलून दाखवावी, मी माझा अर्ज भरणार नाही. आता ह्या वाक्यामधून अहंकाराचा एक वास येतोय. या वाक्यामधून जी बघा रूढी परंपरा ह्या पूर्वी होत्या की ही जात तुच्छ, हे वर्ग तुच्छ, हे उच्च नीच तुच्छ श्रेष्ठ, ह्या गोष्टी पूर्वी चालायच्या आणि त्याचा पुरस्कार ही मनुस्मृती करायची. पण तो सध्या पुरस्कार विखे पाटील करत आहेत की काय? कारण फक्त भाषा हे फक्त विचाराचं देवाणघेवाण करायची गोष्ट त्यांनी नसताना ती भाषा ही एक राजकीय अस्तित्वाची जननी आहे की काय, त्यातून असं दिसतंय. म्हणजे मराठी भाषेला राजकारणामध्ये काही व्हॅल्यू नाही. हे ज्याला इंग्रजी बोलता येईल तेच राजकारण करतात आणि त्यांनाच राजकारण करायचा अधिकार आहे, असं यातून दिसून येतं आपल्याला. आता यावरूनच काही लोकांनी असंही म्हणलेलं आहे की आमच्या जवळ काही लोक अशीही आहेत त्यांना जगामधील 10 ते 12 भाषाही बोलता येतात. पण विषय कुठला आहे, जो आता आपला भारताचे माननीय PM आहेत म्हणजे मोदी साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंत पंतप्रधान असताना त्यांनी आतापर्यंत खुली अशी मुलाखत का दिली नाही? त्यांनी आतापर्यंत प्रेस काय घेतली नाही खुले? हे पण काही लोकांचे प्रश्न आहेत. म्हणजे या ठिकाणी जो त्यांनी वाद उद्भवलेला आहे, जे त्यांचं हे वाक्य आहे की लंकेला इंग्रजी येत नाही म्हणून लंकेची लायकी नाही, त्याचा असा इनडायरेक्टली अर्थ होतो. म्हणजे ज्या लोकांना इंग्रजी येत नाही त्यांची लायकी काहीच नाही, याचा लोकांनी असा पण अर्थ काढला. आता प्रश्न कुठला येतो, आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, आपली मातृभाषा मराठी आहे आणि महाराष्ट्रामधील सर्व जो वर्ग आहे तो वर्ग ही मराठी भाषा प्रामुख्याने बोलतोय. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सर्रास 100 पैकी 100% लोक हे मराठी बोलतात. त्यांची प्रथम भाषा बंजारा अहिराणी का असेना, पण त्यांचं प्रेफरन्स ही मराठीला असतो, कारण महाराष्ट्रामध्ये जास्त समाज हा मराठी बोलणारा आहे. त्यामुळं म्हणजे काय, एकमेकांची विचाराची देवाणघेवाण असेल किंवा दैनंदिन आयुष्य जगण्याकरता त्यांना मराठी भाषा ही सोयीची वाटते. आणि आपल्याला राजकारण हे आपल्या भारतामध्ये करायचे, महाराष्ट्रामध्ये करायचे नाही की तुम्हाला राजकारण जाऊन लंडनला करायचे, अमेरिकेला करायचे. तुमची ही खासदारकी लंडनची अमेरिकेची नाही, तुमची ही खासदारकी ही भारतामधील आहे. आता बघा, भारताच्या लोकसभेमधील काही आपले लोक असतील पार्लमेंटमध्ये, ते खाली केरळचे, तामिळनाडूचे, ते आता सुद्धा हिंदीमध्ये बोलत नाहीत. ते आपल्याच प्राथमिक जी भाषा आहे, त्यांची जी मातृभाषा आहे त्यात ते बोलणं पसंत करतात. मग महाराष्ट्रामध्येच ही दुर्बुद्धी विखेला का सुचली? आणि त्यांचंच हे एक वाक्य त्यांचं राजकीय जे अस्तित्व आहे ते सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतं. आता तरी लंकेला ही गोष्ट बोललेली आहे, म्हणजे लंकेला इंग्रजी येत नाही म्हणून त्यांचं कर्तृत्व काहीच नाही, त्यांचं अस्तित्व काहीच नाही, ते श्रेष्ठ नाहीत, ते तुच्छ किंवा ते नीच आहेत, याचा असा अर्थ होतो. आणि जर तुमची भाषा मातृभाषा हे मराठी असेल, तुमचा मतदार हा पूर्णपणे मराठा असेल, तुमच्या राज्याची भाषा ही मराठी असेल, तर तुम्ही अशा वेळेस इंग्रजीचा तुम्ही अट्टहास का करता? हा झाला मुद्दा पहिला. आणि यांच्या वाक्यावरती, सुजय विखे यांच्या वाक्यावरती जे ग्रामीण मतदार आहे, शहरी मतदार आहे, त्यांची प्राथमिक भाषा ही मराठी आहे, जो मराठी वर्ग आहे तो पूर्णपणे या ठिकाणी नाराज झालेला आहे. कारण
हा नेता डायरेक्टली आपली लायकी काढतोय. आपली लायकी म्हणजे काय आणि आपल्या नेत्याची लायकी म्हणजे काय? कारण तो आपल्या प्रत्येक स्पर्धेविषयी तो अशा भाषा करू शकतो, ते अशा गोष्टी ते करू शकतात, तर ते सर्वसाधारण मतदाराविषयी अशी भाषा काय वापरू शकणार नाहीत? हे पण लोकांचे या उदाहरण आहेत. आणि त्यांच्याच मतदारसंघामध्ये, नगरच्या मतदारसंघामध्ये आता हीच चर्चा चालू आहे की आम्ही मराठी बोलणाऱ्या लंकेलाच मत करणार आणि आम्ही पूर्णपणे त्यांच्याच पाठीमागं हे उभे असणार, कारण आमचं मत मराठी माणसाला. आता ही एक नवीन स्लोगन हे नगरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. पण राहून राहून मनामध्ये एक प्रश्न पडतोय, तुमच्या नावापुढे डॉक्टर लावलेला आहे, डॉक्टर सुजय विखे. मग तुम्ही डॉक्टरची पदवी मिळवलेली आहे, तुम्ही ही पदवी कशी मिळवलेली आहे? तुम्हाला जगायचं कसं तुम्हाला अजूनपर्यंत कळत नाही की कुठल्या गोष्टी कुठं बोलल्या पाहिजे, कोणता वाद कुठं जोडला पाहिजे, किंवा सध्या राजकारणासाठी कुठल्या गोष्टी बोलायला पाहिजे, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या शिक्षणाचा काही अर्थ नाही. आता बघा, आपलेच आई वडील म्हणा किंवा आपलेच पूर्वज म्हणा, त्यांना इंग्रजी भाषा माहितीच नव्हती. याचा अर्थ असा होतो का की ते पूर्ण नीच किंवा तुच्छ होते, किंवा त्यांची लायकी होती किंवा ते लायक नव्हते? याचा अर्थ असा मुळीच होत नाही. कारण भाषा हे एक साधन आहे, ते सर्वस्व नाही. आता बघा, एका ग्लासमध्ये पाणी ठेवलेलं आहे, मी तुम्हाला म्हटलं त्या ग्लासमधलं पाणी पी, आणि तुम्हाला या ठिकाणी मी अजून एक वाक्य बोललं, त्या ग्लासमध्ये वॉटर आहे ते वॉटर पी. फक्त त्याचं नाव बदललंय, जी मधली भावना आहे, आस्था आहे, जो अर्थ आहे तोच आहे, तो वेगळा नाही. हे वॉटर, त्यानंतर नीर, पाणी हे एकच आहे, फक्त त्याला उद्देशून बोलायचे लोक आहेत, समाज आहे, तो वेगळा वेगळा आहे. म्हणजे भाषा वेगळी वेगळी आहे, अर्थ तोच आहे, फिलिंग तीच आहे. त्यामुळं जे काही असे वाद ह्या राजकारणी लोक समोर आणतात, पण त्यांना वेळेवरच सध्या समाज ही आपली जागा नक्कीच दाखवून देणार, कारण तो समाज पूर्वीचा राहिला नाही. तो समाज, आताचा समाज, यामध्ये डिफरन्स, फरक हा भरपूर आहे. आणि त्याचीच किंमत हे सुजय विखेंना ह्या लोकसभेमध्ये नक्कीच भोगावी लागणार की काय, असा पण या ठिकाणी प्रश्न येतो. आता राहून राहून मुद्दा तिथेच येतो. जर तुम्हाला उमेदवार इंग्रजी येणारा पाहिजे असेल तर तुम्ही मतदार सुद्धा त्याच लेवलचे बघा, आणि तुम्हाला फक्त मतदान हे इंग्रजी बोलणारेच करतील. महाराष्ट्रामधील मराठी माणूस तुम्हाला मत करणार नाही, अशी पण मानसिकता काही लोकांची आता होऊन बसले त्यांच्या विषयावरती. म्हणजे निवडणुकीसाठी कुठे जातीवरती, धर्मावरती किंवा वैयक्तिक गोष्टीवरती, भाषेवरती, रंगावरती, या गोष्टीवरती न बोलता विकासावरती, येणाऱ्या काळामधील जे प्रकल्प आपण आणणार आहोत, रोजगार उपलब्ध करणार आहोत, आपण त्याविषयी का बोलत नाही? सध्या प्रचारामध्ये त्या गोष्टी प्रथमतः काय येत नाहीत की आपण कशा प्रकारे आपल्या राज्याचा विकास करू शकतो, आपल्या मतदारसंघाचा विचार करू शकतो. जर मंत्री बनवून तर केंद्रामध्ये गेलो तर आपण कशा योजना आपल्या महाराष्ट्रातील युवकासाठी आणू शकतो, याविषयी तुमच्या मनामध्ये कुठले विचार येत नाहीत का? फक्त विचार हेच येतात की कसा मी श्रेष्ठ आहे आणि तो पुढचा कसा आपल्यापेक्षा नीच किंवा कनिष्ठ आहे. तुम्ही हे दाखवायचा प्रयत्न वारंवार काय करताय? कारण जनतेपुढे कुणीही कनिष्ठ किंवा वरिष्ठ नाही, ते जनता निवडते, जनतेचा जो अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदान करणं, वोट देणं आणि आपला राजा निवडणं हे जनतेचा पूर्णपणे अधिकार आहे. जनता चोख निभावेलच, त्यामध्ये काही शंका नाही. पण हे सुजय विखेंचं जे वाक्य होतं, त्या वाक्यामुळे महाराष्ट्रातील समाज, मराठी भाषिक असो किंवा कुठल्या भाषिक असो, तो समाज हा पूर्णपणे सध्या नाराज झालेला आहे. कारण गुणवत्तेची पारख ही भाषेवरनं होत नसते, गुणवत्तेची पारख ही माणसाच्या कर्तृत्वावर होते. माणूस हा कर्तृत्वानं श्रेष्ठ होतो, नाही भाषेनं, ना रंगानं, ना जातीनं तो श्रेष्ठ होत नाही. कर्तृत्व याचा श्रेष्ठ आहे, जो व्यक्ती श्रेष्ठ असतो, भला काळा कुरूप असो किंवा तो कुठल्याही धर्माचा, जातीचा असो. या ठिकाणी कर्तृत्वाला सर्वांनी पहिला नंबर दिला पाहिजे, त्याला पहिली पसंती ही कर्तृत्वाला द्यावी. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. सुजय विखेंचं हे वाक्य त्यांचं खरंच राजकीय अस्तित्व बिघडवू शकतो, त्यांचं एक राजकारण समीकरण पूर्णपणे हे वाक्य बिघडवू शकतं का? तुमचं काय आहे मत नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जय हिंद सर्वांना.